नमस्कार. एमपीएससी परीक्षेचा अभ्यास करताना भारतीय राज्यघटनेतील संघसूची हा एक असा विषय आहे ज्यावर हमखास प्रश्न येतोच. चला, आज याच विषयाचं इतकं सखोल विश्लेषण करूया की तुमचे सगळे डाऊट्स एकदाचे क्लिअर होऊन जातील. संरक्षण, चलन, परराष्ट्र व्यवहार हे विषय कोणत्या सूचीत येतात? हा प्रश्न एमपीएससीच्या तयारीमध्ये प्रत्येकाला कधी ना कधीतरी भेटलाच असेल, पण फक्त उत्तर माहीत असून चालणार नाहीये. या विषयांवर फक्त केंद्र सरकारच कायदे का बनवू शकतं, यामागचं का समजून घेतलं ना, तरच या टॉपिकवर पूर्ण गुण मिळतील. तर आज आपण काय काय पाहणार आहोत? सगळ्यात आधी आपण अधिकारांची विभागणी कशी झाली आहे त्याची घटनात्मक चौकट समजून घेऊ. मग संघसूचीत नेमके कोणते विषय आहेत आणि त्यांचं महत्त्व काय आहे ते बघू. त्यानंतर आणीबाणीच्या काळात केंद्राचे अधिकार कसे वाढतात आणि तिन्ही सूचींमध्ये नेमका फरक काय आहे याची तुलना करू. आणि शेवटी एमपीएससी लेवलचे काही प्रश्न सोडवून मुख्य परीक्षेसाठी उत्तर कसं लिहायचं यावरही आपण चर्चा करणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया अगदी मुळापासून. आपल्या देशात केंद्र आणि राज्यांमध्ये कायदे बनवण्याचे अधिकार कसे विभागले आहेत, याचा पाया काय आहे हे समजून घेऊया. तर या सगळ्या विभागणीचा जो पाया आहे ना, तो आहे कलम 246. अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर हे कलम म्हणजे एक रूलबुक आहे, जे केंद्र आणि राज्यांना सांगतं की कोणी कोणत्या विषयांवर कायदे बनवायचे. याच कलमामुळे त्या 3 प्रसिद्ध सूची तयार झाल्या आहेत. कलम 246 तर सांगतं की अधिकारांची विभागणी आहे, पण ती नेमकी कुठे लिहिलेली आहे, तर त्यासाठी आपल्याला जावं लागतं 7व्या अनुसूचीमध्ये. याच अनुसूचीमध्ये आपल्याला संघसूची, राज्यसूची आणि समवर्ती सूची या 3 याद्या सविस्तरपणे सापडतात. बरं, पण एक विचार करा, समजा भविष्यात एखादा असा नवीन विषय आला जो या तिन्ही सूचींमध्ये नाहीये, जसे की सायबर क्राईम किंवा आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मग त्यावर कायदा कोण बनवणार? इथेच पिक्चरमध्ये येतं कलम 448. या कलमानुसार असे सगळे उरलेले विषय ज्यांना आपण शेषाधिकार किंवा रेसिड्युअरी पॉवर्स म्हणतो, ते थेट आपल्या केंद्रीय संसदेला दिले आहेत. आणि याच तरतुदीमुळे हे सिद्ध होतं की आपली राज्यघटना केंद्राला जास्त शक्तिशाली बनवते. चला आता येऊया आपल्या आजच्या मुख्य टॉपिककडे, संघसूची म्हणजेच युनियन लिस्ट. बघूया यात नक्की कोणते विषय आहेत आणि ते इतके महत्त्वाचे का आहेत. हे बघा, सुरुवातीला म्हणजे जेव्हा घटना लागू झाली तेव्हा संघसूचीत 97 विषय होते, पण आता ही संख्या वाढून 100 झालीये. हा आकड्यांमधला फरक एमपीएससी प्रिलिम्ससाठी खूपच महत्त्वाचा आहे. आयोग इथेच तुम्हाला सहज गोंधळात टाकू शकतो. त्यामुळे मूळ संख्या 97 आणि सध्याची 100 दोन्ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आता हे विषय बघा, संरक्षण, परराष्ट्र व्यवहार, बँकिंग, चलन, रेल्वे, अणुऊर्जा, हे सगळे विषय असे आहेत ज्यांच्यावर संपूर्ण देशासाठी एकच कायदा असणं अत्यंत आवश्यक आहे. जरा विचार करा, जर प्रत्येक राज्याचं स्वतःचं चलन किंवा सैन्य असतं तर देशात काय परिस्थिती निर्माण झाली असती. म्हणूनच हे राष्ट्रीय महत्त्वाचे विषय केंद्राच्या हातात आहेत. म्हणजेच काय, तर या विषयांचं स्वरूपच असं आहे की ते राज्यांच्या पातळीवर हाताळता येत नाहीत. देशाची एकता, अखंडता आणि सुरक्षा टिकवून ठेवायची असेल तर या विषयावर फक्त आणि फक्त केंद्र सरकारचं नियंत्रण असणं गरजेचं आहे. आत्तापर्यंत आपण सामान्य परिस्थितीबद्दल बोललो, पण जेव्हा देशावर राष्ट्रीय आणीबाणीचं संकट येतं तेव्हा अधिकारांचं हे सगळं गणितच बदलून जातं. कसं ते पाहूया. हे बघा, जेव्हा कलम 352 अंतर्गत राष्ट्रीय आणीबाणी लागते तेव्हा कलम 250 ॲक्टिवेट होतं आणि या कलमानुसार संसदेला राज्यसूचीमधल्या कोणत्याही विषयावर कायदा करण्याचा अधिकार मिळतो. याचा सरळ अर्थ असा की आणीबाणीच्या काळात आपली संघराज्य व्यवस्था तात्पुरती एकात्मिक बनते, जेणेकरून राष्ट्रीय संकटाचा सामना एकजुटीने करता येतो. चला आता तिन्ही सूचींची फटाफट तुलना करूया. एमपीएससी कंबाईंड परीक्षेमध्ये या भागावर आधारित जोड्या लावा किंवा विधानांवर आधारित प्रश्न हमखास येतात. हा तक्ता बघा, अगदी स्पष्ट दिसतंय. संघसूचीत 100, राज्यसूचीत 61 आणि समवर्ती सूचीत 52 विषय. संघसूचीवर फक्त संसद कायदा बनवते तर राज्यसूचीवर फक्त राज्य. समवर्ती सूचीवर दोघेही बनवू शकतात. पण सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे शेवटचा रकाना. जेव्हा समवर्ती सूचीतील विषयावर केंद्र आणि राज्य दोघांच्या कायद्यात संघर्ष होतो तेव्हा नेहमी केंद्राचाच कायदा वरचढ ठरतो. चला आतापर्यंत जे काही आपण पाहिलं ते किती लक्षात राहिलंय हे जरा तपासून बघूया. एमपीएससीच्या धर्तीवरचे काही प्रश्न सोडवू. तयार आहात? हा प्रश्न बघा, 2 विधानं दिली आहेत. दोन्ही विधानं एकदम काळजीपूर्वक वाचा. विशेषतः त्यात जे आकडे दिलेत आणि अधिकार दिलेत त्यावर लक्ष द्या. ह्यात एक छोटासा ट्रॅप आहे. याचं बरोबर उत्तर आहे फक्त विधान 2 बरोबर. पहिलं विधान का चुकलं,
कारण त्यात म्हटलंय मूळतः 100 विषय होते, पण आपण पाहिलं की मूळतः 97 विषय होते. हाच तो ट्रॅप होता. दुसरं विधान अगदी बरोबर आहे, कारण संघसूचीवर कायदा करण्याचा अधिकार फक्त संसदेलाच आहे. पुढचा प्रश्न तर सरळ सरळ कलमावर आहे. रेसिज्युअरी पॉवर्स म्हणजेच शेषाधिकार संसदेला देणारं कलम कोणतं? आठवतंय का? बरोबर. याचं उत्तर आहे पर्याय 3, कलम 248. जे विषय कुठेच नाहीत ते थेट संसदेच्या अधिकारात येतात आणि हेच कलम ते अधिकार संसदेला देतं. ठीक आहे, आतापर्यंत आपण ऑब्जेक्टिव्ह प्रश्नांबद्दल बोललो, पण समजा गट अच्या मुख्य परीक्षेत यावर वर्णनात्मक प्रश्न आला तर त्याचं एक प्रभावी उत्तर कसं लिहायचं याची रचना पाहूया. प्रश्न आहे, संघसूचीतील विषय भारताच्या केंद्राभिमुख संघराज्याचे द्योतक आहेत, स्पष्ट करा. म्हणजे प्रश्न सरळ सरळ विचारतोय की संघसूचीतील विषयांमुळे आपलं संघराज्य हे केंद्राकडे झुकलेलं आहे हे उदाहरणांसहित पटवून द्या. एका परफेक्ट उत्तरासाठी ही 5 टप्प्यांची रचना वापरता येईल. सुरुवातीला प्रस्तावनेत संघसूची काय आहे ते सांगा. मग घटनात्मक आधारासाठी कलम 246 आणि 7व्या अनुसूचीचा उल्लेख करा. तिसऱ्या भागात संरक्षण, चलन यांसारखे विषय केंद्राकडेच का असावेत हे स्पष्ट करा. चौथ्या भागात या अधिकारांमुळे आपलं संघराज्य केंद्राकडे कसं झुकलं आहे याचं विश्लेषण करा. आणि शेवटी निष्कर्षामध्ये राष्ट्रीय एकतेसाठी ही रचना कशी आवश्यक आहे हे सांगून उत्तराचा शेवट करा. या रचनेमुळे उत्तराला एक चांगली मांडणी मिळते आणि गुणही चांगले मिळतात. आणि हो, हे सगळं लक्षात ठेवायला एक सोपी युक्ती आहे. संघ म्हणजे एकता. देशाची एकता टिकवण्यासाठी संरक्षण, चलन आणि परराष्ट्र व्यवहार यांसारखे विषय केंद्राकडेच पाहिजेत. आणि 100 विषय म्हणजे काय, तर एका शक्तिशाली केंद्राचे 100 अधिकार. सोपं आहे. तर आज आपण संघसूचीबद्दल अगदी सविस्तरपणे चर्चा केली, पण जाता जाता एक विचार सोडून जातो. ही घटनात्मक चौकट अनेक दशकांपूर्वी बनवली होती. आज सायबरस्पेस आणि बायोटेक्नॉलॉजीसारख्या नवीन आव्हानांच्या युगात कलम 248 मध्ये दिलेली शेषाधिकारांची संकल्पना खरंच पुरेशी आहे का, यावर नक्की विचार करा.